पूर्वी या घरात हास्य होतं, गप्पा होत होत्या. आता सगळं शांत आहे. अरे देवा, पुन्हा त्यांनी चहा गाळला. सगळीच कामं मलाच करावी लागत आहे. अरे तू जरा समजून घे ना, त्यांचं आता वय झाले. समजून घेऊ. रोज एक ना एक त्रास बघ. आता आपण नोकरीमुळे दुसऱ्या शहरात जातोय, हे दोघे कुठे राहतील? वृद्धाश्रमात ठेवूया का? तिथं लालगे काका आहेत, नीट सांभाळतील. मुला, आम्ही तुला चालायला शिकवलं आणि तू आम्हाला दूर चालवायला निघालास. ज्यांच्या हसण्यातून घर उजळायचं, ज्यांच्या पावलांनी घरात सण यायचा, पण आज त्यांच्यासारखेच घरात जागा उरली नाही. बाबा, आम्हाला ही जबाबदाऱ्या आहे. वृद्धाश्रमात तुमचं सगळं व्यवस्थित होईल. एक दिवस शांतपणे जात होता आणि नकळत नात्यातली ऊब हरवत होती. आणि मग आला तो दिवस ज्या दिवशी नियतीने पालक आणि मुलांमध्ये कायमचा दरवाजा बंद केला. आज ते निघत आहेत स्वतःच्या घरातून परक्या जागेकडे, आणि हृदयात मात्र फक्त वेदना घेऊन. तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. वाळून उधळतो जीव माय बापा, मनवायोरी पेटला. अरे देवा, हे काय शिवाजीराव, तुम्ही इथे? हो लांडगे, आता वाटतं आयुष्याच्या शेवटच्या पायरीवर उभा आहे मी. नमस्कार, नवीन रहिवासी आलेत का? हो, आलो आम्ही. घरातून नाही, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातून आलोय. इथे आम्ही तुम्हाला कुटुंबासारखं सांभाळू. माझ्या मुलांनी मला सांगितलं आहे, बाबा तुम्ही विश्रांती घ्या. विश्रांती की विस्मृती हे मला समजलं नाही. माझ्या मुलीने एकदा फोन केला, पण आता ती विसरली. आपण ज्या घरासाठी आयुष्य दिलं त्या घराने आपल्याला विसरलं. हा वृद्धाश्रम नाही, हा माणुसकीचा समाधी स्थान आहे. या शांत भिंतींच्या मागे कितीतरी आठवणी दडल्या होत्या. आणि अचानक नियतीने एक असं दार उघडलं ज्याने सगळं बदलून टाकलं. मुलांनो, आज आपण
वृद्धाश्रमात आहोत. इथले आजी आजोबा खूप प्रेमळ आहेत. त्यांच्याशी बोलूयात, गाणे गाऊयात, त्यांना थोडा आनंद देऊयात. नमस्कार आजी. नमस्कार आजोबा. कसे आहात तुम्ही? बरी आहे बाळा. तुझं नाव काय आहे? स्वराज. नमस्कार आजी. नमस्कार आजोबा. बाळा तुझं नाव काय? सुरभी. सुरभी? सुरभी आमच्या नातीचं पण नाव होतं. आजोबा, ही तुम्हाला अंगठी कोणी दिली? माझ्या मुलानं. पण तो आणि त्याची बायको आमच्याशी बोलत नाही. म्हणे शहरात जागा नाही. पण खरं सांगू, त्यांच्या मनातच जागा उरली नाही. तुमचा मुलगा ध्रुव आहे का? हो बाळा. तू कशी ओळखलंस? कारण मी त्यांची मुलगी आहे सुरभी. मी तुमची नात. मिटुनी लोचने घे भिर भिरती, सूरनादीचे बघ दरवळती, लाल चुटुक मखमली आता, अलगद हे उमलेलं भारुया अवकाशच अवघा, खेळन वारंगेल. एखादा सत्याचा क्षण आयुष्य उलट फिरवतो. त्या क्षणी ना शब्द सापडतात, ना श्वास उडतो. फक्त हृदय थरथरतं आणि नाती पुन्हा रडू लागतात. आई, बाबा, आज मी वृद्धाश्रमात गेले होते. तिथं कोण भेटलं माहिती? कोण रे सुरभी? माझी आजी आणि माझे आजोबा. सुरभी तू? नको बाबा, काही सांगू नका. तुम्ही त्यांना तिथे एकटं सोडलं. ते तुमचं रोज नाव घेतात. तुम्हाला त्यांच्यावर राग आला असेल, पण मी नाही रुसणार. उद्या मी त्यांना पुन्हा भेटायला जाणार. आई बाबा, मला माफ करा. नाही रे बाळा, तुझ्या येण्यातच आमचं संपूर्ण समाधान दडले. तू आज आमचं म्हातारपण खरंच धन्य झालं. तिचे आपल्या लेकरांची साथ असते, तिथेच घराला घर पण येते. घर म्हणजे फक्त भिंती नसतात. इथं माणसांचा स्पर्श, प्रेम आणि माफी असते. आज मला माझं घर परत मिळालं. पालक म्हणजे सावलीसारखे असतात, आपल्या मागे निस्वार्थ. आणि आपण त्यांना कधी विसरतो, कधी दूर करतो. मात्र आईबाबांची साथ असेल तरच घर घर बनतं, नाहीतर फक्त 4 भिंती उरतात. आजच्या नाटकातून आपण सारे एकच शिकूया. पालकांना कधीही एकटं सोडू नका. त्यांच्या श्वासांमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य दडलं आहे.
कारण वृद्धाश्रम हा त्यांच्यासाठी नाही, तो समाजासाठी एक शाप आहे. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते.